नमस्कार. महाराष्ट्रातील बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना सुरू झाली असून अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहोत. तर हा अर्ज सर्वप्रथम PDF फाईलमध्ये आहे, प्रिंट काढून घ्यायची आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनलवरती हा अर्ज देण्यात आलेला आहे. तर येथे उमेदवाराचा फोटो चिकटवायचा आहे. त्यानंतर येथे तुमच्या विभागाचं नाव द्यायचं आहे आणि अर्जदाराने कोणत्या विभागातून व प्रभागातून अर्ज करत आहे याचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात यावा. येथे तुम्हाला तुमचा विभाग लिहायचा आहे, त्यानंतर प्रभाग देखील लिहायचा आहे. त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव मराठीमध्ये लिहायचं आहे, आईचं नाव, संपूर्ण पत्ता, जन्मतारीख. तर यामध्ये वय आणि वर्ष अशी दोन्ही माहिती तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर, त्यानंतर युनिक डिझॅबिलिटी ID कार्ड, कार्ड क्रमांक जो आहे तो तुम्हाला पुढे टाकायचा आहे. त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक, त्यानंतर मोबाईल नंबर आणि त्यामध्ये धर्ममध्ये जात आणि पोटजात ही संपूर्ण माहिती तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर जातीचा प्रवर्ग, तुमची कास्ट कोणती आहे त्याच्या समोरील बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचे आहे. त्यानंतर आधार संलग्न बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे. आधार कार्डवरती तुमचं नाव, बँकेचं नाव, शाखा, खाते क्रमांक, MICR कोड, त्यानंतर IFSC कोड अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या फॉर्ममध्ये लिहायची आहे. त्यानंतर दिव्यांगाचा प्रकार कोणता आहे अशी संपूर्ण 21 पॉईंट देण्यात आले आहे. त्यामध्ये तुम्ही ज्या प्रवर्गांतर्गत मोडता त्याच्या समोरील बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचे आहे. त्यानंतर दिव्यांग अपंगत्वाचे प्रमाण किती टक्के आहे ते बॉक्समध्ये लिहायचे आहे. व्यावसायिक स्थिती यामध्ये पाहू शकता की तुम्ही बेरोजगार आहात की पूर्ण रोजगार आहात किंवा रोजगार करत आहात या संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती द्यायची आहे. तर आता यामध्ये आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत कोणकोणती द्यायची आहेत या संदर्भात माहिती पाहूयात. तर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी दाखला सक्षम अधिकाऱ्याचा लागणार आहे. वैश्विक ओळखपत्र, यामध्ये युनिक डिझेबल ID कार्ड जे आहे ते देखील चालणार आहे, त्याची प्रत जोडायची आहे. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा तत्सम शासकीय पुरावा देखील तुम्ही जोडू शकता. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, केशरी किंवा पिवळे शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड, त्यानंतर राष्ट्रीयकृत बँक खात्याचा तपशील दर्शवणारी बँक पासबुकच्या पहिल्या पानांची प्रत किंवा रद्द धनादेश दोघांपैकी एक चालेल. शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसल्यावरचे प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. अर्जाचा हयातीचा दाखला ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे अर्जासोबत तुम्हाला सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला जोडायचे आहे. त्यानंतर स्वयंघोषणापत्राची प्रिंट काढून देखील स्वयंघोषणापत्रामध्ये तुमचं नाव, त्यानंतर तुमचं सही किंवा अंगठा, तुमचं नाव, त्यानंतर ठिकाण आणि दिनांक आणि समुदाय संघटकाची स्वाक्षरी देखील घ्यायची आहे आणि समाज विकास अधिकारी नियोजन यांची शिफारस देखील लागणार आहे आणि त्यांची सही देखील घ्यायची आहे. त्यानंतर दिनांक अशी संपूर्ण माहिती लिहून हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर लक्षात घ्या, हा फॉर्म तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत दिव्यांग विभाग जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे.